कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडी युतीला घवघवीत यश मिळालं। नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता प्रताप माने 7,590 मतांनी विजयी झाल्या। राष्ट्रवादीने नगरसेवक पदाच्या 14 जागा जिंकल्या तर शाहू आघाडीने 9 जागांवर विजय मिळवला। या निवडणुकीत विरोधी शिवसेना शिंदे गट आणि उबाटाला भोपळाही फोडता आला नाही। वादावादीचे किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। कागलमधील जयसिंगराव पार्क इथल्या सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये आज सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप पाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर यावेळी उपस्थित होते। सुरुवातीला प्रभाग क्रमांक 1 ते 6 मधील ईव्हीएमची 6 टेबलवर 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली, तर 6 प्रभागातील 12 जागांवर राष्ट्रवादी शाहू आघाडीचे उमेदवार विजयी झाले। प्रभाग क्रमांक 7 ते 11 साठी 5 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली, त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांनी सर्व 10 जागांवर विजय मिळवला। कागलमधील प्रभाग क्रमांक 9 ब मधून सेहरनिदा नवाज मुर्शिफ यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत। यावेळच्या कागल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नामदार हसन मुर्शिफ आणि समजितसिंह घाटगे हे 2 कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले। त्यांच्या युतीला कागलमधील मतदारांनी पाठबळ देऊन सर्व उमेदवारांना विजयी केलंय। पाहूया कागल नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी।